श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आजचा हा संदेश सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक विनंती करतो. घाईत हा व्हिडिओ पुढे सरकवू नका. काही क्षण शांत बसा, मन शांत करा आणि स्वामींचे नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. कधी कधी जीवनात असे दिवस येतात की मनाला वाटते आता माझ्यासाठी काहीच उरले नाही. प्रयत्न करूनही यश मिळत नाही, जवळची माणसे समजून घेत नाहीत. रात्रभर जागून मन स्वतःलाच प्रश्न विचारत राहते, माझी प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचते आहे का? जर तुमच्या मनात असे प्रश्न कधी आले असतील तर आजचा हा संदेश तुमच्यासाठी आहे. आज आपण कोणताही चमत्कार विकणार नाही, कोणतीही भीती दाखवणार नाही. फक्त श्रद्धा, धैर्य आणि जीवनाला नवी दिशा देणारा विचार घेऊन आलो आहोत. स्वामी समर्थांच्या प्रेरणेने एक गोष्ट मनात ठेवा. अडचण म्हणजे शेवट नाही, ती नव्या सुरुवातीची तयारी असते. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐका. भक्तांनो, तुम्ही कधी सूर्योदयाच्या आधीचे आकाश पाहिले आहे का? त्यावेळी सर्वात जास्त अंधार असतो, पण निसर्गाला माहिती असते की काही क्षणांनी प्रकाश येणार आहे. जीवनही असेच असते. जेव्हा सर्व काही हरवल्यासारखे वाटते तेव्हाच अनेकदा नवीन सुरुवात जवळ आलेली असते. स्वामी समर्थांची प्रेरणा अशी सांगते, श्रद्धा सोडू नको. आजचा संघर्ष उद्याची ताकद घडवत असतो. म्हणून आज जर तुमच्या आयुष्यात संकट असेल तर स्वतःला कमी समजू नका. कारण संघर्ष हा अपयशाचा पुरावा नसतो, तो प्रयत्न सुरू असल्याचा पुरावा असतो. हा संदेश मनात साठवा, कारण कदाचित आजचा विचारच उद्याच्या निर्णयाला दिशा देईल. भक्तांनो, एक छोटासा प्रसंग सांगतो. प्रसंग असा आहे की एका गावात एक वृद्ध माळी काका राहत होते. त्यांनी अनेक प्रकारची झाडे लावली होती. एके दिवशी एका मुलाने त्या काकांना विचारले, काका, तुम्ही रोज त्या झाडांना पाणी का देत आहात? पण काही झाडे अजूनही मोठी झाली नाहीत. तेव्हा त्या मुलाकडे बघून वृद्ध माळी काका हसले व त्याला म्हणाले, बाळा, प्रत्येक झाड वाढण्याचा वेळ हा वेगळा असतो. काही झाडे ही लवकर वाढतात तर काही झाडे उशिरा वाढतात. या झाडांना मी पाणी देणे बंद व थांबवले तर त्यांची वाढच थांबेल. पण मी संयम ठेवला तर एक दिवस प्रत्येक झाड मला सावली, फळे, फुले देतील. भक्तांनो, आपले प्रयत्न असेच असतात. आज केलेली मेहनतीचे फळ लगेच मिळेलच असे नाही, पण म्हणून केलेली मेहनत, प्रयत्न व्यर्थ जात नाहीत. कारण अनेकदा परिणाम दिसण्याआधी माणसाची तयारी सुरू असते. आज तुम्हाला वाटत असेल माझे नशीब माझ्या विरोधात आहे, हे लक्षात ठेवा. आयुष्य तुम्हाला अधिक सक्षम बनवत असेल. त्याला संकटाचा अनुभव असतो ना, तो इतरांच्या दुःखांची किंमत समजतो. आणि ज्याने आयुष्यात अपयश पाहिले असते ना, तो यशाची खरी कदर व किंमत करतो. म्हणून आयुष्यात स्वतःची तुलना इतरांशी करू नका. तुमचा प्रवास तुमचा आहे, तुमची वेळ ही तुमचीच आहे. स्वामी समर्थांचा प्रेरणेचा खरा अर्थ असा आहे की श्रद्धा ठेवून कर्म करत राहा. दुसऱ्यांचा हेवा करू नका. स्वतःचे मन स्वच्छ ठेवा. चांगले बोलण्याचा आणि चांगले वागण्याचा प्रयत्न करा. ज्यांनी तुम्हाला दुखवले आहे त्यांच्याविषयी मनात द्वेष, अपमान ठेवू नका आणि पुढे चालत राहा. कारण मनातील क्रूरता कमी झाली की शांतता वाढते आणि
समाधान मिळते आणि शांत मनाने घेतलेले निर्णय अनेकदा आयुष्य बदलतात. प्रिय स्वामी भक्तांनो, आजपासून स्वतःला एक वचन द्या. मी परिस्थितीपेक्षा मोठा होण्याचा प्रयत्न करीन. मी निराशेपेक्षा आशा निवडीन आणि मी भीतीपेक्षा विश्वास निवडीन आणि रोज काही क्षण स्वामींचे नामस्मरण करीन. कारण श्रद्धा म्हणजे फक्त चमत्काराची वाट पाहणे नाही, श्रद्धा म्हणजे संकटातही योग्य कर्म करत राहण्याची खरी शक्ती आहे. प्रिय स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, रात्र कितीही लांब असली तरी पहाट येतेच. तसेच संकट कितीही मोठे असले तरी ते कायमचे नसते. धैर्य ठेवा, प्रयत्न सुरू ठेवा, श्रद्धा जपा आणि मनात नेहमी हा भाव ठेवा. श्री स्वामी समर्थ. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर एक लाईक नक्की करावा व कमेंटमध्ये लिहा, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि हा संदेश इतर भक्तांपर्यंत नक्की पोचवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जेव्हा कधी मनात भीती आणि मोठे संकट समोर आले असेल तर हा स्वामी मंत्र मनातल्या मनात जपन करा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय नमः.